नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने नमकपारे कसे करायचे ते बघणार आहेत. या अगोदर आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे नमकपारे कसे करायचे ते पाहिले होते. पण आज आपण एकदम खस्ता कुरकुरीत नमकपारे बनवलेले आहेत. तर पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे आज आपण नमकपारे कशाचे केले आहेत. बघा आपले नमकपारे किती मस्त आणि छान दिसत आहेत. एक नमकपारे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे. अगदी खमंग आणि कुरकुरीत सुद्धा झाले आहेत. इतके खस्ता झाले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण नमकपारे बनवण्यासाठी 1 वाटी रवा घेतला आहे. आज आपण रव्यापासून नमकपारे बनवणार आहेत. तर रवा घेत असताना आपल्याला अगदी बारीकच रवा वापरायचा आहे. जाड रवा वापरायचा नाही. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता. 1 चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे. ओव्यामुळे नमकपारेला खूप छान अशी टेस्ट येते. हातावरती थोडासा क्रश केला आणि त्यामध्ये टाकून घ्यायचं. 1 चमचा चिली फ्लेक्स टाकला आहे. जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर आपण जे रेग्युलर लाल तिखट वापरतो ना ते सुद्धा टाकलं तरी चालतं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. 1 चमचा तेल टाकून घ्यायचं. आपण ज्या चमच्याने पोहे खातो ना त्या चमच्याने 2 चमचे तेल टाकायचं आहे. आता तेल जे आहे ते आपण गरम केलेलं नाही किंवा तेलाचं कडकडीत मोहन नाही. अगदी साधं थंडच तेल आहे. तर तेल जे आहे ते पूर्ण या रव्यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी नेहमीच सांगत असते जर तुम्हाला पदार्थ खस्ता करायचा असेल तर त्यामध्ये थंडच तेल टाकायचं आणि जर पदार्थ कुरकुरीत करायचा असेल तर त्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन किंवा तुपाचं मोहन टाकू शकता. आता यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकून हा जो रवा आहे तो त्याचं छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. रवा जो आहे तो थोडंसं जास्त पाणी पितो तर थोडंसं आपल्याला जास्तच पाणी टाकून अगदी सैलसर त्याचा गोळा मळून घ्यायचा आहे. इथे मी तेलाचा वापर केला आहे पण जर तुमच्याकडे साजूक तूप असेल तर तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. आता बघा थोडं थोडं पाणी करून आपण पिठाचा अगदी सैलसर गोळा मळून तयार केला आहे. तर परत हाताने थोडंसं मऊ करून घेते आणि रवा जो आहे तो थोडासा आपण रेस्टसाठी ठेवूयात. कारण रेस्टसाठी ठेवला की छान असा रवा फुलला जातो. एक 10 ते 15 मिनिट आपण रेस्टसाठी ठेवूयात. तर बघा 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. झाकण काढून घेतलं आणि रवा जो आहे तो छान असा आपला फुलला आहे. आता बघा हा जो रवा आहे तो थोडासा जास्त जर घट्ट झाला असेल तर अजून थोडंसं यामध्ये पाणी टाकून पीठ जे आहे ते थोडंसं सैलसर करून घ्यायचं आहे. कारण जास्त घट्टही पीठ झालं तर त्याची पोळी व्यवस्थित होणार नाही. आता आपण ज्याप्रमाणे पोळी बनवतो किंवा चपाती बनवतो तसा आपल्याला एक गोळा करून घ्यायचा आहे. इथे मी एक चपाती करण्यासाठी गोळा बनवून घेतला आणि आता लगेच आपण लाटून घेऊयात. पोळीपाट घेतला आणि आता ही जी आपण चपाती लाटून घेऊयात. लाटत असताना जर कोरड्या पिठाचा वापर लागला तर तुम्ही इथे थोडासा मैदा किंवा गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता. आता आपल्याला अगदी जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अशी चपाती लाटून घ्यायची आहे. इथे बघा आपण अशी मध्यम आकारामध्ये चपाती लाटून तयार केली आहे. आता आपण याला चौकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहेत. आता तुम्हाला जर वेगवेगळ्या शेपमध्ये कट करायचा असेल तर तुम्ही कट करू शकता किंवा जर राऊंड शेपमध्ये जर याची मठरी करायची असेल तर मठरी सुद्धा तुम्ही करू शकता. पण इथे मी थोडंसं वेगळी पद्धत म्हणजे चौकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहे. या अगोदर पण आपण वेगवेगळ्या पद्धतीने मठरी बनवलेली आहे. गव्हाच्या पिठाची मठरी केली, मैद्याची मठरी केलेली आहे. आज आपण फक्त रवा वापरून ही
नमकपारे बनवलेले आहेत. इथे बघा आपण सर्व नमकपारे बनवून घेतले आहेत. तर दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत. आता हे लगेच आपण तळून घेऊयात. तळण्यासाठी मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तर तेल आपल्याला अगदी हाय फ्लेमवर तापवायचं नाही, मध्यम आचेवर तेल तापवून घ्यायचं आहे आणि एक एक करून हे नमकपारे तेलामध्ये सोडून घ्यायचे. एकाच वेळी आपल्याला जास्त सुद्धा टाकायचे नाहीत, कारण ते व्यवस्थित तळले जात नाहीत. आता एक एक करून कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे आपण नमकपारे सोडून घेतले. आता याला उलटपुलट करत आपल्याला छान असे गोल्डन रंगावर तळून घ्यायचे आहेत. एकाच वेळी जर तुम्ही जास्त टाकले तर ते व्यवस्थित तळले जाणार नाहीत आणि जर हाय फ्लेमवर तळले तर ते पटकन करपले जातील आणि त्याची चव सुद्धा चांगली लागणार नाही. तर बघा नमकपारे किती छान आपले फुलले सुद्धा आहेत. अगदी पाणीपुरीसारखे टम्म फुगले आहेत. तर छान असा याला गोल्डन रंग आलेला आहे. यापेक्षा जास्त सुद्धा आपल्याला तळायचं नाही. आता झाऱ्यामध्ये हे नमकपारे काढून घेऊयात आणि तेल पूर्णपणे निपटून घेऊयात. आता इथे आपण ही एक अशी बॅच तळली आहे, तर बाकीचे सुद्धा राहिलेले नमकपारे अशाच प्रकारे तळून घेऊयात. नमकपारे तळून झाले तर यावर आपण टाकण्यासाठी घरगुती पद्धतीने मसाला तयार करूयात, कारण ते अजूनच छान असे चटपटीत लागतील. आता हे नमकपारे बनवून झाले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही असेच सुद्धा खाऊ शकता किंवा त्यावर अजून मसाला टाकून सुद्धा खाऊ शकता. त्यासाठी मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घेतला आहे. तर तिखट जे आहे ते आपण घरगुती तिखट वापरलेलं आहे. जर तुम्हाला जास्त तिखट खाण्याची इच्छा नसेल तर तुम्ही इथे बेडगी मिरचीचं सुद्धा तिखट घेऊ शकता. अर्धा चमचा चाट मसाला घ्यायचा आहे. इथे तुम्ही आमचूर पावडरचा सुद्धा वापर करू शकता. चिमूटभर मीठ घ्यायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ थोडंसं कमीच वापरायचं, कारण नमकपारेमध्ये सुद्धा आपण मीठ वापरलेलं आहे. इथे आपला हा घरगुती मसाला तयार झाला आणि नमकपारे सुद्धा तळून तयार झालेले आहेत. तर हे खाण्यासाठी तर तयार झाले आहेत, पण अजून थोडंसं चटपटीत करायचं असेल तर यावर थोडासा मसाला आपण भुरभुरून घेऊयात. जे लाल तिखट आहे ना ते तुम्ही बेडगी मिरचीचं वापरायचं, कारण त्यामध्ये रंगसुद्धा छान असतो आणि दिसायला तर खूप छान दिसतं आणि शिवाय तिखट पण कमी असतं. आता यावरून आपण मसाला भुरभुरून घेतला की छान असं टॉस करून घेऊयात. यामुळे सर्व मसाला जो आहे तो आपल्या नमकपारेला व्यवस्थित लागला जाईल. मिरचीचा रंग अगदी लाल भडक नाही, त्यामुळे जास्त प्रमाणात तो दिसत नाही, पण खाण्यासाठी खूपच चटपटीत झाले आहेत. इथे बघा आपले नमकपारे बनवून तयार झाले आहेत. आता हे नमकपारे जर तुम्हाला जास्त दिवसासाठी स्टोअर करायचे असतील तर तळल्याच्या नंतर थंड करायचे आणि एखाद्या हवाबंद डब्यामध्ये सुद्धा भरून ठेवू शकता. आणि जर खायचे असतील अगदी चटपटीत तर जेवढे खायचे आहेत त्यावर थोडासा मसाला भुरभुरून सुद्धा खाऊ शकता. अगदी महिना ते 1.5 महिना हे आरामात टिकतात. चहा टायमिंगमध्ये किंवा 4 वाजताच्या भुकेसाठी हे स्नॅक तुम्ही खाऊ शकता. बनवायला अगदी साधी सोपी पद्धत आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत.